कोपरी पाचपाखडीमध्ये शिंदेसेनेला खिंडार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखडी मतदारसंघातील काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला. हे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कोपरी भागातील असून त्यांनी मातोश्री येथे जाऊन त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून घेतले. त्यामुळे शिंदे यांच्या मतदारसंघातच विशेषतः कोपरीमध्ये खिंडार पडल्याची चर्चा रंगू लागली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यानंतर ठाण्यातील बहुतांश माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांच्यासोबत राहणे पसंत केले होते. एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखडी या विधानसभा मतदारसंघातून निवडून येतात. या क्षेत्रातील हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे शिंदे गटात आहेत. कोपरी भागात शिंदे गटाची ताकद आहे. मंगळवारी कोपरीतील जुन्या शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी शिंदे यांना जय महाराष्ट्र करत उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवबंधन बांधून घेतले. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उपविभाग प्रमुख आबा मोरे यांच्यासह शेकडो शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश झाला. माजी सभागृह नेते पांडुरंग पाटील यांचे ते खांदे समर्थ होते. त्यांच्या पक्षप्रवेशावेळी माजी खासदार राजन विचारे, ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, युवासेना कोपरी पाचपाखडी विधानसभा प्रमुख राजेश वायाळ उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. प्रारूप मतदार याद्यांमध्ये महत्त्वाच्या चुका असल्याचा राजन विचारे यांचा आरोप. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी नुकताच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमधील महत्त्वाच्या गंभीर चुका असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते माजी खासदार राजन विचारे यांनी केला. ठाणे महापालिका हद्दीत 10,653 दुबार मतदार, वेगवेगळ्या प्रभागात 6,649 एकच नावे, फक्त नाव आणि आडनाव असलेले 3,485 मतदार याद्यांमध्ये आहेत. ठाणे पालिकेच्या या प्रारूप मतदार यादीमध्ये झोल असून गंभीर चुका असताना जिल्हा निवडणूक आयोग तसेच पालिकेचे निवडणूक अधिकारी गप्प का, असा सवाल विचारे यांनी पत्रकार परिषदेत केला. माजी खासदार राजन विचारे यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केले. ठाणे महापालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यावर हरकती व सूचना देण्यासाठी 27 नोव्हेंबर शेवटची तारीख ठरवण्यात आली. परंतु ठाणे महापालिकेने मतदार यादी देण्यास उमेदवारांना विलंब होत असल्याने निवडणूक आयोगाने हरकती घेण्याची 3 डिसेंबर अशी करण्यात आली. या सर्व प्रभागाच्या याद्या घेण्याकरिता गेले असताना असे लक्षात आले की संपूर्ण याद्यांचे एकत्रीकरण पुस्तके बनवून गठ्ठे देण्यात आले. हे गठ्ठे फोडून पुरवण्याजोडून याद्या तयार करायला 2 ते 3 दिवस लागले. त्यानंतर प्रत्यक्ष काम करताना अनेक अडचणी येऊ लागल्या असल्याचे मत माजी खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केले. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिष्टमंडळाने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत मतदार यादीतील घोळ असलेले पुरावे देण्यात आले. ठाण्यात मतदार यादीमधील गोंधळ मोठ्या प्रमाणात असल्याने एवढ्या कमी कालावधीमध्ये त्याच्या हरकती घेता येणे शक्य नसल्याने राजन विचारे यांनी सॉफ्टवेअरद्वारे निवडणूक आयोगाच्या काही चुका शोधून काढल्या. या चुका इतक्या गंभीर आहेत की निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे नावे घुसविण्यात आली असल्याचा आरोप राजन विचारे यांनी केला. तसेच निवडणूक आयोग सरकारचे बटीक म्हणून काम करत असून निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रभागात न जाताच एसी कार्यालयात बसून मतदार याद्या बनवल्या असल्याचा आरोप विचारे यांनी केला. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. ठाण्यात शिवप्रतिमेचा अवमान, काँग्रेसने केली कारवाईची मागणी. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छायाचित्रासोबत देवाभाऊ असा उल्लेख आणि शिवमुद्रा तसेच देवेंद्र फडणवीस छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली अर्पण करतानाच्या चित्ररूपी जाहिराती ठाणे शहरातील विविध भागात भिंतीवर रंगवण्यात आलेल्या होत्या. यातील कळवा रेल्वे स्टेशन परिसरात रंगविलेल्या चित्रांच्या ठिकाणी अज्ञातांनी शिवरायांची प्रतिमा व शिवमुद्रेवर रंग फासून झाकले आणि देवाभाऊ मात्र शिल्लक ठेवले आहे. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा घोर अपमान झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी या गंभीर प्रकरणाची बाब लक्षात घेऊन त्यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व शिवप्रेमींनी कळवा पोलीस ठाण्यात धडक दिली. यावेळी धार्मिक आणि ऐतिहासिक भावना दुखावणे, समाजात वैमनस्य पसरवणे, कटकारस्थान तसेच बदनामी अशा गंभीर गुन्ह्याप्रकारची गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. यावेळी ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी, निलेश पाटील, ॲडव्होकेट जावीद शेख, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी आदी उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.